शिवजयंतीविषयी छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा। भारतात दरवर्षी महान मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी देशभरामध्ये अगदी एखाद्या सणासारखी साजरी केली जाते। या दिवसाला छत्रपती शिवाजी महाराज जयंती, शिवजयंती किंवा मग शिवाजी जयंती असं म्हटलं जातं। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा 19 फेब्रुवारी 1627 रोजी महाराष्ट्रातील शिवनेरी येथे झाला होता। त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले आणि आईचे नाव जिजाबाई भोसले होते। महान मराठा राजा शिवाजी महाराजांचा जन्मदिवस म्हणूनच आपण 19 फेब्रुवारी ही तिथी तारखेनुसार शिवजयंती साजरी केली जाते। मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराजे यांचे संपूर्ण नाव शिवाजी शहाजीराजे भोसले होते। त्यांच्या धाडसाला मर्यादा नव्हती। छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रजेवरील अन्यायाविरुद्ध लढून नेहमीच लोकांचे भले केले। मराठा साम्राज्य हे जगातील प्रतिष्ठित साम्राज्यापैकी एक आहे, ज्यांनी कधीही गुलामगिरी स्वीकारली नाही। छत्रपती शिवाजी महाराज एक मराठा योद्धा आणि पश्चिम भारतातील मराठा साम्राज्याचे संस्थापक व शासक होते। त्यांनीच स्वराज्याची निर्मिती केली। त्यांना अजूनही भारत आणि इतर देशांमध्ये त्यांच्या काळातील सर्वात महान योद्धा मानले जाते। ते एक लष्करी रणनीतिकार, कार्यक्षम प्रशासक, शूर योद्धा आणि महान असा राजा असं संबोधलं जातं। त्यांचा जन्म राजघराण्यामध्ये झाला होता। त्यांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली, ज्यामुळे बलाढ्य मुघलांनाही भीती वाटत होती। 19 फेब्रुवारी 1627 रोजी शिवनेरी येथे जन्मलेले शिवाजी हे शहाजीराजाचे अभिमानी पुत्र होते। शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई यांचे व्यक्तिमत्व सुद्धा खूपच तेजस्वी होते। त्या सद्गुणी होत्या। त्यांनी त्यांच्या मुलाला निर्भय बनविण्यासाठी योग्य असे शिक्षण दिले। रामायण आणि महाभारतातील शौर्य आणि वैभव ऐकत शिवाजीराजे मोठे झाले। त्यांनी या दोन्ही महाकाव्यामधील शिकवणीचे पालन केले। आदर्श हिंदूची वैशिष्ट्ये देखील आत्मसात केली। ते कधीही कोणत्याही शक्तीसमोर झुकले नाहीत। लहानपणी त्यांची आई जिजाबाई त्यांना प्रेमाने शिवबा म्हणत होत्या। शिवाजी महाराजांची आई जिजाबाई एक धार्मिक आणि महत्त्वाकांक्षी महिला होत्या। शिवाजी महाराजांचे वडील म्हणजे शहाजीराजे भोसले हे सिंदखेडचे नेते लखुजीराव जाधव होते। शिवाजी महाराज म्हणाले होते की परिस्थिती काहीही असो, शेवटी सत्याचाच विजय होतो। त्यांनी दादा कोंडदेव यांच्याकडून विविध युद्ध कौशल्य शिकली होती। त्यांचा गुरुचा असा विश्वास होता की अशा कौशल्याचा वापर करून ते कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीतून बाहेर पडू शकतात। एक पूर्ण योद्धा असण्यासोबतच त्यांनी संत रामदास यांच्या शिकवणीचे पालन सुद्धा केले आणि धर्माचे महत्त्व समजून घेतले। या शिक्षणात सर्व धर्म, राजकारण, संस्कृतीचे महत्त्व समाविष्ट होते। त्यांनी विविध लढाऊ कौशल्यामध्ये प्रभुत्व मिळवले, जगाच्या वास्तवात प्रवेश केला। त्यांच्या राज्याभोवती असलेल्या शत्रूवर हल्ला करायला सुरुवात केली आणि एकामागून एक असे मोठे मजबूत साम्राज्य उभारायला सुरुवात केली। तोरणा आणि पुरंदरच्या किल्ल्यात त्यांचा ध्वज फडकताच त्यांच्या शौर्याच्या आणि सामर्थ्याच्या कहाण्या दिल्ली आणि आग्रापर्यंत जाऊन पोहोचल्या। विजापूरचा राजा आदिलशहा शिवाजी महाराजांच्या वाढत्या शक्तीला घाबरत होता। त्याने शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजांना कैद केले होते। वडिलाच्या तुरुंगवासाबद्दल कळताच ते क्रोधित झाले आणि त्यांनी हुशारीने एक चांगली योजना आखली। त्यांनी वडिलांना मुक्त केले। त्यामुळेच आदिलशहा आणखीन संतापला गेला। त्याने त्यांचा सेनापती अफझल खान याला शिवाजी महाराजांची हत्या करण्याचा आदेश दिला। अफझल खानने मैत्रीचा वापर करून शिवाजीचे विश्वास संवर्धन केले। तेव्हाच अफझल खानाने शिवाजी राजावर गुप्तपणे हल्ला केला। तेव्हा शिवाजी महाराजांनी त्यांना ठार मारले। त्यानंतर मराठा साम्राज्य आणखीनच मजबूत झाले। बरेच लोक त्यांना मुस्लिम विरोधी मानत होते,
पण हे खरे नाही. त्यांचे दोन सेनापती सिद्दी आणि दौलत खान होते. इतिहासकारांचे म्हणणे आहे की त्यांच्या सैन्यात वेगवेगळ्या जाती धर्माचे सैनिक होते. त्यांनी कधीही जात धर्म रंगाच्या आधारावरती लोकांमध्ये भेदभाव केला नाही. म्हणूनच त्यांचे चाहते त्यांना छत्रपती शिवाजीराजे म्हणत. त्यांना प्रत्येक माणूस त्यांचा मावळा होता. त्यांनी तब्बल 27 वर्ष मराठा साम्राज्यावरती राज्य केलं. परंतु तीव्र तापामुळे ते बराच काळ आजारी सुद्धा राहिले आणि 3 एप्रिल 1680 रोजी रायगड किल्ल्यावरती त्यांचं निधन झालं. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन शौर्य, दृढ निश्चय आणि त्यांच्या लोकाप्रती अटळ वचनबद्धतेला समर्पित होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन हे धैर्य, नेतृत्व आणि न्यायाचे प्रतीक आहे. त्यांच्या लढाया, संघर्ष आणि प्रशासकीय कौशल्यामुळे मराठा साम्राज्याची स्थापना झाली, स्वराज्याची निर्मिती झाली आणि हा मुघलांच्या ताब्यात असणारा प्रदेश आझाद झाला. त्यांच्या संघर्ष, प्रशासकीय कौशल्यामुळे मराठा साम्राज्याची स्थापना झाली आणि भारतीय इतिहासाचा मार्ग घडला. आजही छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक म्हणून जिवंत आहे. त्यांच्या असाधारण कामगिरीने लाखो लोकांना प्रेरणा मिळते. छत्रपती शिवाजी महाराज हे खरोखरच एक भारतीय इतिहासात अजर अमर प्रतिष्ठित व्यक्तिमत्व राहिले आहे. शिवाजी महाराजांसारखा राजा आजपर्यंत या भूतलावरती झालेला नाही आणि होणार सुद्धा नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे इतिहासातील एक महान आणि वीर शासक होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली आणि स्वराज्याचे स्वप्न साकार केले. त्यांच्या युद्ध धोरणाला गनिमी कावा असे म्हणतात, ज्यामध्ये गनिमी युद्धाच्या रणनीतीचा वापर केला जातो. ते सर्व धर्मांचा आदर करत होते आणि धार्मिक सहिष्णुतेचे कट्टर समर्थक सुद्धा होते. त्यांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि आदरासाठी कठोर नियम बनवले होते. त्यांना उच्च दर्जा दिला होता. म्हणूनच त्यांचा वाढदिवस किंवा जन्मदिवस म्हणून आपण शिवजयंती हा एक सणासारखा उत्सव साजरा करतो. या संपूर्ण जगातील एकमेव राजा असा आहे ज्याने स्वतःसाठी एकही राजवाडा, महल बांधला नाही. तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर आणि मातीच्या कणाकणावर विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजेच शिवछत्रपती शिवाजी महाराज.